पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे, जगी तुझी तुळना तोळीताही नसाहे. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ पुन्हा एकदा आपल्या मनाला सांगतात की हे मना, तू कोणत्याही विकाराच्या आहारी जाऊन भगवंताच्या नामाचा त्याग करू नकोस. इथं मत्सर या विकाराचं नाव घेतलेलं आहे समर्थाने. समर्थांचं एक वैशिष्ट्य आहे, मत्सर या विकाराबद्दल समर्थ वारंवार बोलतात. त्याचं कारण काय असावं? बाकीचे सगळे विकार हे धोकादायकच आहेत, पण मत्सर या विकाराबद्दल मात्र समर्थ सतत बोलत असतात. त्याचं कारण हे आहे की मत्सरामुळेच मनुष्य हा दुसऱ्याचा द्वेष करायला लागतो, आणि दुसऱ्याचा द्वेष जो करायला लागतो मनुष्य, तो भगवंताच्या नामापासून किंवा परमार्थापासून अति दूर जायला लागतो. म्हणून परमार्थामध्ये सगळ्यात त्रास देणारा जर विकार कोणता असेल तर हा मत्सर मानला गेलेला आहे. कारण एखाद्या मनुष्याला थोडं काही यायला लागलं, थोडं काहीतरी तो परमार्थातलं थोडं करायला लागला, तर तो लगेच दुसऱ्याची बरोबरी आपल्याशी करून आपण किती श्रेष्ठ आहोत दुसऱ्यापेक्षा, आणि दुसरा आपल्यापेक्षा कमी कसा आहे, अशा प्रकारचा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या भावनेतून हा मत्सर हा विकार निर्माण होतो. आणि तो विकार एकदा का मनामध्ये निर्माण झाला की मग भक्ती मार्गातला खरा जो प्रवास आहे तो प्रवास तिथंच थांबतो, आणि मग ढोंगी अशा प्रकारचा भक्तिमार्ग सुरू होतो. म्हणून समर्थ सांगतात की हे मना, तू मत्सर आदी विकार मनामध्ये निर्माण करून धारण करून जर त्या ठिकाणी नामापासून जर परावृत्त झालास, तर मग तू किती जरी सायास केलेस, किती जरी प्रयत्न केलास, तर तुला जे परमार्थातून मिळायचं जे साध्य आहे ते तुला मिळणार नाही. का? तर परमार्थातलं मूळ जे काही साधन आहे ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि हे नाम मनामध्ये केव्हा स्थिर होतं? तर मन विकाररहित झालं तर ते स्थिर होतं. मनामधले विकार आणि भगवंताचं नाम ह्या दोन गोष्टी एकत्र मनामध्ये नांदू शकत नाहीत. आपल्याकडे मन आहे, एका म्यानामध्ये दोन तलवारी नाही ठेवता येत. तसं एक तरी मनामध्ये विकार असतील, नसेल तर भगवंताचं नाम असेल. पण आपण दोन्ही एकाच मनामध्ये ठेवायचं म्हटलं तर त्या दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत. परस्पर विरोधी धर्माच्या असणाऱ्या दोन गोष्टी आहेत. म्हणून समर्थ सांगतात की बाबा, तू मत्सर धारण केलास तर नाम हे तुझ्या मनातनं बाजूला आपोआपच जाणार आहे. म्हणून मना मत्सरे नाम सांडू नको हो, असं म्हटलेलं आहे. नाम सोडू नकोस तू. तुम्ही म्हणाला आम्ही सोडतोय कुठं नाम, आम्ही नाम घेतोच की. परंतु महाराज म्हणतात ते घेतलं जाणारं नाम जर विकार असतील तर ते नाम घेतल्यासारखं होतच नाही. ते घेऊन सुद्धा न घेण्यासारखं आहे. म्हणजे त्याचा अर्थ त्यातला आनंद मिळत नाही आपल्याला. उदाहरणार्थ, एखाद्या बैलावरून शहर गावातून एखादा खेड्यातला दुकानदार असेल तर पूर्वीच्या काळामध्ये बैलावरून साखरेची गोणी आणायची, आणि ती साखर मग त्या ठिकाणी गावामध्ये विकायचं दुकानामध्ये आपल्या, असा तो व्यवहार करायचा. परंतु त्या बैलाच्या पाठीवरती साखरेची गोणी वाहून जरी आणली तरी त्या साखरेची गोणी त्या बैलाला कळत नाही. फक्त ते पाठीवर ओझं वागवायचं काम करतंय. त्या साखरेची गोणी मात्र त्याला चाकता येत नाही. का? तर गोडीपासून ते लांबच असते, त्याला ते उपलब्ध होत नाही. तसं परमार्थाचं ओझं वागवणं एवढंच आपलं काम राहतं शिल्लक. परमार्थातला आनंद जो आहे तो आनंद आपल्याला मिळत नाही. म्हणून त्याला भारवाही ओझे म्हटलेलं आहे. असं ओझं भार वाहणाऱ्या गाढवागत बैलागत अशी त्या साधकाची अवस्था होते. म्हणून समर्थ म्हणतात की विकार सोड आणि मग नाम घ्यायला सुरुवात कर. विकार हे आपोआप एकाएकी सुटत नाहीत, त्याकरता नामच घेतलं पाहिजे. परंतु ते घेता घेता ते विकार हळूहळू आपण लक्षपूर्वक कमी केले पाहिजेत, असं समर्थांचं या ठिकाणी सांगणं आहे. आणि म्हणून त्याकरता दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे अति आदरे हा निजध्यास राहो. निजध्यासाच्या ठिकाणी अति आदर असला पाहिजे. अति आदराशिवाय कोणती गोष्ट
त्या ठिकाणी मनुष्य मनापासून करू शकत नाही. एखादं काम आपण करत असताना ते दुसऱ्याने सांगितले म्हणून करायला गेलो तर ती जबरदस्ती होते, वैताग होतो आपल्याला, रागानं त्राग्यानं ते काम आपण करत असतो. पण त्या कामाबद्दल जर आपल्या मनात आदर असेल, श्रद्धा असेल, तर तेच काम मनुष्य आनंदानं करतो. काम एकच आहे, पण काम करण्या पाठीमागच्या भावना वेगवेगळ्या आहेत. दुसरा सांगतोय म्हणून करायला गेलो तर ते त्रासानं होतं, आणि मनापासून जर आपलं मन त्याला तयार झालं तर तेच काम आदरानं होतं. म्हणून समर्थ म्हणतात, अति आदरे हा निज ध्यास राहो. निज ध्यासाच्या ठिकाणी अति आदर राहिला पाहिजे. निज ध्यास याचा अर्थ भगवंताचं अखंड मनामध्ये ध्यान करत राहणं, चिंतन करत राहणं, त्याचं स्मरण करत राहणं. त्या स्मरणापासून कधी मन बाजूला जाता कामा नये. व्यवहार कोणताही करत असू द्या, व्यवहारामध्ये आपण दक्ष असलंच पाहिजे. व्यवहार तर चुकता कामा नये, परंतु एक मनाचा जो काही असणारा कप्पा सतत आहे तो भगवंताच्या स्मरणामध्ये असला पाहिजे. तर ते तसं स्मरण जर असेल तर मग त्या ठिकाणी हे नामाच्या ठिकाणी विकार जो असतो तो निघून जातो आणि नाम शुद्ध अशा प्रकारचं आपल्याला यायला लागतं. म्हणून अति आदरे हा निजध्यास राहो म्हणतात. निजध्यासाचं एक उदाहरण जर सांगायचं झालं तर नारद मुनी एकदा भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणले, सगळ्यामध्ये श्रेष्ठ नामधारक कोण आहे? नारदांना असं वाटलं की देव माझं नाव घेतील, की तुम्ही अखंड नारायण नारायण करताय, तुम्ही माझे सगळ्यात श्रेष्ठ नामधारक आहे असं म्हणतील. परंतु देवाने सांगितलं, त्या अमुक एक गावातला जो शेतकरी आहे ना तो श्रेष्ठ नामधारक आहे. नारदांना आश्चर्य वाटलं. त्या शेतकऱ्याचं जर जीवन बघितलं तर दिवसभर तो काम करत होता, कामामध्ये कष्टामध्ये रममाण झालेला, सतत काबाड कष्ट करणारा. फक्त एकदाच तो रामकृष्ण हरी म्हणत असेल, काय त्याचं जे नाम असेल ते नाम एकदाच घेत असेल. नारद म्हटले, देवा मी तर अखंड नारायण नारायण म्हणतोय आणि तो शेतकरी कधीतरी एकदा नाम घेतोय, तो कसा काय श्रेष्ठ? देवाने एक युक्ती केली आणि नारदांना सांगितलं, म्हणजे तुम्हाला मी पटवून देतो. काय करा, एक तेलानं भरलेली परात नारदांच्या डोक्यावर ठेवली आणि त्यांना सांगितलं की या महालाला, या राजवाड्याला पूर्ण फेरी मारून या, एक फेरी मारून या. नारद त्या ठिकाणी ती तेलाची परात डोक्यावर घेऊन गेले फेरी मारण्याकरता. परंतु त्याच्यामध्ये अट अशी होती की त्यातला एकही थेंब खाली सांडता कामा नये तेलाचा. तो सांडला तर मग अनर्थ आहे. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. ती परात डोक्यावर घेतली, काठोकाठ भरलेली तेलाची परात आहे. आता थोडा जरी हेंदकळा बसला त्याला, थोडा जरी त्या ठिकाणी हालचाल झाली तरी तेल सांडणार. म्हणून नारदाने अतिशय जपून 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 एक एक पाऊल टाकत तेल न सांडता एक फेरी मारून परत आले. देवा म्हणे, तुमचा नियम पूर्ण केला, आता मला उत्तर द्या म्हणे माझ्या प्रश्नाचं, तो शेतकरी कसा श्रेष्ठ? तेव्हा देवाने नारदाला विचारलं, ठीक आहे म्हणे, मी उत्तर देतो, पण मला एका प्रश्नाचं आधी उत्तर द्या की इथून तेलाची परात डोक्यावर घेऊन बाहेर पडल्यानंतर इथंपर्यंत येतो तुम्ही किती वेळा नारायणाचा जप केला? नारद म्हणले, देवा ही तेलाची परात डोक्यावर ठेवल्यामुळं मला ते जप करायचं ध्यान, माझं ध्यान त्या परातीकडे लागलं. म्हणजे सगळं ती परात म्हणजे डोक्यावर हलता कामा नये, तेल सांडता कामा नये, त्यामुळं माझ्याकडून जप काय झाला नाही म्हणे परत येईपर्यंत. देव म्हणले, हेच मोठी गंमत आहे म्हणले. तुम्ही कोणत्याही प्रकारचं व्याप नसताना, काही नसताना तुम्ही अखंड नारायणाचं स्मरण करता, ही गोष्ट बरी आहे, बरोबर आहे. परंतु ही जी काही माणसं असतात, प्रापंचिक माणसं, ही माणसं आपला प्रपंच करता करता एकदा जरी देवाचं नाव घेतलं तरी ते त्यांच्याकरता श्रेष्ठ आहे. कारण त्यांचा व्याप इतका मोठा असतो की त्यांना ते सांभाळून पण एकदा प्रेमानं नाव घेतात, ते श्रेष्ठ आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी तो आदर असतो. तर निजध्यास या शब्दाचा अर्थ आहे आदर. आदरानं निजध्यास जर झाला तर त्या ठिकाणी त्या नामाचं फळ प्राप्त होत असतं. म्हणून अति आदरे हा निजध्यास राहो. पुढे समर्थ सांगतात, समस्तामध्ये नाम हे सार आहे. सर्व सारांच्या मध्ये भगवंताचं नाम हे सार आहे. वेदामध्ये वेद अनंत बोलेला, अर्थ इतकाची साधला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात
किंवा नामसाराचे हे सार शरणागत यमकिंकर. नामधारकाला यमकिंकर म्हणजे यमाचे दास सुद्धा शरण येतात. इतरांच्या गळ्यामध्ये फास टाकून जसं इतरांना जीवांना ओढत नेतात तसं नामधारकाला नाही. त्याचे पाया पडतात, त्याची नम्रतेनं त्याच्याशी वागतात आणि त्याला अति आदरानं घेऊन जात असतात यमदूत नामधारकाला. तर ही नामधारकाची असणारी ताकद आहे. कशामुळं? तर नाम हे सर्वात सार आहे. भगवंताचं मूळ स्वरूप हे नाम आहे. म्हणून नाम हे असणारं समस्तामधलं सार आहे असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून दुसरी तुलना जर या नामाशी करायला गेलो तर कोणत्याच वस्तूची तुलना नामाची बरोबरी करू शकत नाही. कशाची तुलना केल्यानंतर नामाची बरोबरी होईल असं जर विचार केला तर एका बाजूला देव आणि एका बाजूला देवाचं नाम हे दोन्ही जरी पारड्यामध्ये गाठलं तरी देवापेक्षा देवाचं नाम हे तुलनेमध्ये श्रेष्ठ ठरू शकतं. कारण का? तर देव हा प्राप्त होण्याला अतिशय दुस्तर आणि कठीण आणि अवघड आहे. परंतु देवाचं नाम हे सहज जीवाला प्राप्त होतं, सहज सुलभ आहे. देवापेक्षा नाम हे सुलभ आहे आणि गुणकारक आहे. म्हणून महाराज म्हणतात की जगामध्ये दुजी तुलना जर याला कुठली तुलना आपण करायची म्हटली तर या नामाची बरोबरी ती तुलना करू शकत नाही, त्याच्या बरोबरीला ते येऊ शकत नाही. असं श्रेष्ठ, सोपं आणि गुणकारक असणारं नाम, ते नाम मनुष्यानं अखंड घ्यावं. परंतु नाम घेत असताना नामस्मरणाच्या वेळेला कोणत्याही विकाराला मात्र मनामध्ये थारा देऊ नये. निर्विकार मन करून जर नाम घेतलं तर त्या नामाचे जे लाभ आहेत ते लाभ आपल्याला आपोआप एक 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 प्राप्त व्हायला लागतात. आणि नामधारक जो आहे तो क्रमाक्रमानं अध्यात्मामध्ये उन्नतीच्या मार्गावर वाटचाल करत राहतो. अशा प्रकारचं समर्थांनी या श्लोकामधून आपल्याला आश्वासन दिले म्हणा, किंवा असा ठामपणाने समर्थांचा याच्यावरती विश्वास आहे, त्या विश्वासानं समर्थ आपल्याला सांगतात. मंडळी, या श्लोकाचं असणारं हे चिंतन आहे. चिंतन आपल्याला बरं वाटलं का ते अवश्य कळवा. आपण हे चॅनल जर ऐकत असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा. इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.